प्रेमानं काम केलं का नाही सगळं सगळं ओके होतं या. धरवडपणा करायला नाही उगच उगच मला दुसरं काम आहे हे काम ओरून लगेच दुसरं करायचं म्हणून कान 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 काम करायला नाही. जाऊन आता बसून खाणार जाऊन बसणार बेडवर तिथून जेवणाचं मला करायला लागलं. हा हे बघा असं असतं या. पुऱ्या तळायचा कार्यक्रम इथं टकाटक पैकी चालू झालेला आहे. या एवढं पुरे ऐकलं ना सगळ्या लय पैसे होतील आपलं. ऐकूया का बाहेर मग दरवाजात बसूया का ऐकायला. करा लागले नवऱ्यानं मारलं. तर रामराम मंडळी, मी ऋषा स्वागत करतो तुमचं पुन्हा एकदा एका नवीन खट्ट तळकदार भडकदार आणि स्वस्त मजबूत टेकाव खट्टाशा ब्लॉगमध्ये. तर आजचा विषय असा आहे, आज आमच्या निकिताजी यांनी एक उपक्रम हाती घेतलाय नवीन खट्ट. काय नाही चिंगूसाठी उपक्रम हाती घेतला नाही, स्वतःसाठी म्हणजे आमच्यासाठी उपक्रम हाती घेतलाय. तो म्हणजे आज निकिताजी यायला लागली त्या सध्या चहा करायलेत. हा नवीन उपक्रम आहे निकिताजी यांचा. काय म्हणत आहे, खट्ट आवरावरी करून सगळं टकाटक पैकी चहा करायला लागला तुम्ही. तर चहाचा काही विषय नाही. हे बघा मेन मुद्दा सांगा म्हणून सांगायला लागला चिंगळ्या. तर मेन मुद्दा असा आहे की चिंगळ्या माझ्या माईकला हात लावणार आता. बघा माईक काढून घेतला बघा. आता काय बोलायचं आहे बोल. माईक खाईल सोड माईक दुर्गे. तर बघा असं माईक लावायला लागतोय. हा आणि चिंगळ्याचा असा हात धरायला लागतोय. तर आजचा विषय असा आहे मित्रांनो, आज आमच्या घरात बनणार आहे पाणीपुरीचं नियोजन तडकदार भडकदार पद्धतीने. आणि त्यासाठी यांची लगबग चालू झाली इथं. तर बघू शकताय तुम्ही इथं काय काय नियोजन झाले तुमचं आतापर्यंत. तर काय आहे ते चिंचचा कोळ. तर चिंचचा कोळ तयार झालेला आहे सध्या. आणि बाकीचं काय काय नियोजन बाकीचं किरकोळ काय सुद्धा नाही का हो. असं का आधी चहा पिल्यानंतर मग. तर सध्या चहाचं नियोजन चालू आहे. आणि चहा पिऊन झाल्यानंतर मग चिंगळ्या चहा पिऊन झालं. अरे झोपायला लागलास का एवढ्यात, आत्ता झोपून उठलास की. आधीच द्यायला लागलाय पेगा लागलाय बांडवं. चहा पिऊन झाल्यानंतर मग आमचं नियोजन होणार पाणीपुरीचं. पाणीपुरी खाणार कोण. तर चिंगळ्या तू पाणीपुरी खाणार काय चिंगळ्या. मम्मी इकडे बघ बरं, तू पाणीपुरी खाणार आहेस का. तू म्हणतेस बघ बघा बघा काय चालू आहे बघा की घ्यायला. तर चिंगळू महाराजांना दिले तिकडं माईक ओढतोय सारखा सारखा माझा आहे ना. भांडगुलीश मारच पाहिजे तुला. जावा फिरायला हुर 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 बसा गाडी तिकडं. माईक ओढतोय सारखा. तर चालतंय चहाचं नियोजन निकिताजी यांनी इथं लावलंय सध्या. काळा कुट्ट चहा आहे. चहा काळा कसा काय असतोय तुला काय म्हणायचं. आता ह्यो चहा पांढरा गोरी लोक पांढरा चहा पिते ते है ना. म्हणजे आम्ही काळा चहा पितो म्हणून काळा आहे असं म्हणायचं त्यांना. तर चालतंय चहा प्यायला बसायचं आता. तू चहा पिणार आहेस काय रे. बॅ 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 मला कोण चहाच पाजत नाही. तुला कशाला चहा पाजायला लागतोय. तू तुझं खायला खा की भांडकुलीस. बटनांकडे लक्ष दिलं आता. आता बटणं दाबायची असतील. खाऊ काय तुला खाऊ काय कसं करते बाकी मग गाडीशी लय आगाव झालाय. तर पांढरी लोक पांढरा चहा पितात फेअर अँड लवली लावणारे पांढरा चहा. आणि काळी लोक काळा चहा पिते. मग मी तू पांढरेस मग काळा चहा का पितेस तू असा. हा काळ होयाचं आमच्या मम्मीला माझ्याकडे बघा असा विषय. जरा खिडकी उघडतो म्हणजे गार चिल्ड वारं तिकडे इकडे इकडच्या दरवाजातनं इकडे जाईल. कसा आहे फ्लो वाऱ्याचा कसा आहे कळतो का तुला. मी लय संशोधन केलंय वाऱ्याच्या फ्लोवर इथल्या घरातल्या. आणि ह्याचं काय चालू आहे बघा माशा पकडायला लागलाय. माशा गावत्या का माशी तुला होय रे. कशाला बरं हे डाळ ठेवायच्या. या डाळ ठेवायसाठी आपल्याला एक डबा काढायचा आहे. तर तो डबा थोड्या वेळात काढायचा. आपण थोड्या वेळात डबा काढायचा. तो चिंगल्या आमचा माशा पकडू दे इकडं है ना. माशा पकडा माशा. मी नाही पकडत म्हणा हो काय हो. खेळतोय भांडू बघा माशांच्या वर. यायला नियोजन पाणीपुरीच आहे आणि दावायला लागलो मी चहा. आता थोडा वेळ क्षणभर चहा बी पितो आणि मग नियोजन पाणीपुरीचं चालू झाल्यानंतर जातो. निकिताजी आमचं कष्ट आमच्या आज अनुतान कष्ट आहे होय निकिता. कष्ट लय करणार आज.
तर या कष्टाचं फळ तुम्हाला शेवटला खाल्ल्यानंतर कळेल कसं आहे, आंबाट आहे, तिखट आहे, गोड आहे, कसं आहे. तर चालतंय, चहा पितो. चिंगळ्यापासून असा लपवायला लागतो चहा. तो तिकडे बघतोय तर इकडे चहा ठेवून आपण प्यायचं, सुट्टी द्यायची नाही. तर सध्या आमचा चहा वगैरे सगळा टकाटक पैकी पिऊन झाला आणि मम्मीनं किरण मामा यांच्या दुकानातून शेव आणल्या, स्वस्त मजबूत टिकाऊ. आणि निकिताजी यांनी आता पुन्हा एकदा यांचा कार्यक्रम चालू केलाय. ही सध्या काय करायला लागला, पाणी एव्हरेस्ट मसाला टाकून पाणी करायला लागले. आणि निकिताजी आज झिटाले ते आता चिंगळ्यावर, का सांगा, लवकर खायचंच नाही, नुसता दंगा करतोय. अर्धा तास गेलाय आमचा चहा पिऊन झाल्यापासून याला चारायला, आणि आता बोट खायला लागलाय, लगेच भुका लागली. बांडगुळेश हसतीस की, हसतीस की, हसते हसते कसा चिंगटा शेट आमचा. आणि आता मम्मीकडे जायचं बघा, ही तर मम्मी आहे का, जायत नाही आहे का, बघा दंगा करतो या. तर चालतंय, निकिताजी यांचे चालू झालं आता. आता सध्या निकिताजींनी तेल कडवत ठेवले आणि थोड्या वेळात पाणीपुऱ्यांना टाकून त्यात स्विमिंग करायचं है ना. पाणीपुऱ्या त्यात स्विमिंग करणार आणि पाणीपुऱ्यांनी स्विमिंग केल्यानंतर मग बलाढ्याशा फुगतीला त्या बेडकागत. पावसात कशी बेडकं फुगतात नाही, तसं पाणीपुऱ्या फुगतीला थोड्या वेळात. तर चालतंय, तेलाकडे येस्तोवर तर थांबायचं. तर चिंगळू महाराजांनी आता जस्ट मम्मी बाहेर घेऊन गेले, लय दंगा करायला लागला, तेव्हा ऐकून झाला अजिबात. चिंगळू महाराजांना मम्मी घेऊन गेला शेजाऱ्यांच्या काकीच तिकडे बसायला. तर चालतंय, चिंगळू महाराज गेल्यावर जरा दंगा लयच कमी झाला ह्याच्या गावधरणीचा विषय हार्ड. आणि मी बाहेरनं जाऊन येतो बघा, निकिता यांनी चायनीज मालिका लावली, तर कोरियन आहे कुठली काय माहित नाही. आणि पहिली पाणीपुरी नाही, पुरी आहे फक्त, पाणी नाही ना. पाणी कुठं आहे मग, पाणी तिकडे आहे काय, बरं बरं चालतंय. तर पहिली पुरी गेली त्यात, डुबली, बेडकागत फुगली नाही. कशी काय ग, बेडकागत का फुगली नाही, फुगली फुगली की. मला वाटलं चपटी राहत्या का काय, एका दुसरी चपटी राहत्या का हो का. आता 4-5 गेले एकदम पुऱ्या तळायचा कार्यक्रम इथं टकाटक पैकी चालू झालेला आहे. पुन्हा एकदा तळकदार बडकदार पद्धतीने पुऱ्या तळ्या की नुसतं खायला बसावी डायरेक्ट झालं. कांदा कोथिंबीर पण चिरायची आहे हा असं. आणि पूर्ण एक पाकिट करणार अशी. किती रुपयाचं आहे एक पाकिट, 24 रुपयाचं आहे. आयला मग पुऱ्यालाही महाग नाही त्या, 24 रुपयाला 30 रुपयाला 6 पुऱ्या बाहेर येते त्या. 24 रुपयाला तुम्हाला इथं पुरी येत्या पूर्ण, त्यात 50 भर पुऱ्या असतील आरामात. हे बघा आता आता ही पूर्ण पाटी भरते आमची, बाऊल भरतोय सगळा आहे ना पुऱ्याने सगळ्या. हो पोळलं, शिस्ता शिस्ता पुऱ्या करणारी निकिता. इकडे बघ जरा, चाक चाक 1 2 4 फोटो थंबनेलला. काय 30 रुपयाला 6 6 पुऱ्या. हा 6 पुऱ्या हा त्या किती रुपये, या एवढ्या पुऱ्या ऐकल्या ना सगळ्या, लय पैसे होतील आपलं. ऐकूया काय बाहेर, मग दरवाजात बसूया का ऐकायला गेटच्या बाहेर. 30 रुपयाला आपण 7 देऊया, 7 तिथं 8 पुऱ्या देऊया, बाहेर गेटवर बसायचे एकच, चालतंय काय. तर कार्यक्रम फतेपैकी चालू झालाय. विषय हार्ड, पाणीपुरी करण्याचा कार्यक्रम आमचा चालू आहे. 1 नंबर टकाटक पैकी. मी टाकतो जरा, थांब मी जरा टाकतो. नाही नाही नाही, एवढ्या टाकलं बस होते का. बरं 2-4 कमी करतो. बघ 1, बघा अशा टाकायच्या असतं. पाणीपुऱ्या टाकल्या का बघा अशा मग तळते द्या. प्रेमानं टाकले की सगळं होते, प्रेमानं करायला पाहिजे. फक्त प्रेमानं काम केलं का नाही सगळं ओके होतं. धरवडपणा करायला नाही, उगाच मला दुसरं काम आहे, हे काम आवरून लगेच दुसरं करायचं म्हणून कान काम करायला नाही. हा हे बघा असं असतं या. कष्ट हे प्रेमाने केलं तर त्याचं श्राम साफल्य चांगलं मिळतं या. माझं सगळं मी काम आवरून आलोय. आज पाणीपुऱ्याचं नियोजन आहे म्हटल्यावर मी लय लवकर गेलो, 4 वाजता मळ्यात गेलोय. 4 वाजता जाऊन आवरावरी सगळी केली आणि परत ना 5 वाजता धार काढली आणि 5:30ला घरात आलो तर बघतोय काय पाणीपुरी अजून तयारच नाही त्या. मग म्हटलं जरा दाव प्रेक्षकांना की पाणीपुऱ्या कशा बनते त्या, निकिता पाणीपुरी कशी बनवते त्या. ही नवीन हो बघ, एकाला 1 काढलेली पाणीपुरी आहे. 2 होते का बघू ह्याच्या, त्या कशा होते, 2 होते का एकामेका वाज्या त्या. सुटत नाही त्या, नाही सुटणार. बघूया काय होते. एक सुटते त्या, पण हे सुटणार नाही. शब्द आपला शेपणार तशीच राहणार चिपकी. आहे का 1 चपटी राहिली बघा, आहे का. कराबली ती काढ की. हो बघ एकामेकाला सोडलं नाही त्यांनी अजून बांडगुळांनी, बाकीच काढती 2 राहा सुटलं की.
2 सेपरेट झाल्या. म्हटलं नाही. नवरा बायको सेपरेट झाली ते. नवरा बायको सेपरेट केलं निकितानं. काय पण ही पाप कुठं फेडणार निकिता? हा नवरा बायकोंच्या ह्याच्यात दरार बनलीस तू आमच्या गावात मध्ये. काय माणूस आहे. तर चालते निकिता यांच्या आता तळून दे. तळून झाल्यानंतर डायरेक्ट आता सगळा कार्यक्रम घेऊनच बसायचं. ही पाटी आता गजगजीत भरत्या, अजून एवढ्या पुरे शिल्लक आहे आपल्या. तर ती पाटी गजगजीत भरल्यानंतर पण ओलं मारत कसा कसा विषय पलीकडे आपला रंगतोय तो थोड्या वेळात बघायला भेटेल. कारण ही जास्त वेळ लागणार म्हणून तळायला 10-15 मिनिटं, आणि कांदा चिरायला पण जास्त वेळ लागणार आहे. तर सगळा कार्यक्रम आपटतो नाही आटापतो है ना. आपटाय कुठं जाऊ आटापतो आणि मग जरा पलीकडच्या हॉलमध्ये जाऊन बसायचं. चिंगळू महाराजांनी काय काय करते तो विषय बनावा वेगळा असा हात घालून. तर मी ब्लॉग डायरेक्ट पाणीपुरी खाताना चालू करणार होतो, पण आमच्या मिसेस यांचं हे कष्ट बघून, ह्या अश्रूच्या धारा बघून मला राहावं ना म्हणून मी ब्लॉग लगेच चालू केला. किती कष्ट का रडायला लागलेस पण नवऱ्यानं चिकनाचा महत्व मारलं. तुम्हाला काय वाटतंय नवऱ्याला ही मारत असेल का नवरा हिला मारत असेल? मला न्यायला या. निकेताची कांदा चिरायला लागली त्या बाई. कांदा चिरताना दोन्ही डोळ्यात अश्रूच्या धारा. एवढं लग्नात बी रडली नाही. लग्नात इकडे येताना हसत होती माझ्या मनासारखा नवरा भेटला म्हणून. लग्नात बी एवढी रडली तेवढी आज कांदा कापताना रडायला लागले. काय करायचं, कष्ट आहे जीवन मित्रांनो, म्हणून म्हणतोय कष्ट करत जावा. रोजचं कष्ट असले की असं रडत नाही कोण. हा रोजचं कष्ट असले की असं कोण रडत नाही. तसं नाही. लग्नात रडायला म्हणजे माझ्या मम्मीने एवढं काम लावलं नव्हतं. आता लय काम लागाले म्हणून रडाले. तर चालते निकिताची या कांदा बलांडे कापायला लागले त्या लग्न म्हणजे काय माहितीये का? हा काम करायचं लायसन. काम करायचं लायसन. जेवढं लांब राहशील तेवढं सुखी राहशील. कसं सांगायला बघा, म्हणून म्हणतो मित्रांनो लग्न करा, लवकर करणं. लग्न लवकर करा. तर चालतंय निकिता कांदा कापा तुम्ही. तर चालतंय थोड्या वेळात खायलाच बसायचं आता. म्हटलं जरा धावावं निकिताची कशा रडतीला बघावा. तर ज्या गोष्टीची आपण आतुरतेनं वाट बघत होतो ती गोष्ट आता घडायला लागल्या. जिथं मी इथं पाणीपुऱ्याचं नियोजन चालू केलंय आणि यानं चालू केला दांगा. तिथलं त्याला वाढाय पाहिजे नाही सगळं, बाकीचं काय सुद्धा विषय नाही त्याचा है नाही. वाढाय पाहिजे का नाही. थांबा जरा आता मज्जा बघा. धल की बघा बघा हाय का असं गपगार असं असं खेळायला पाहिजे पुरी बिरी काय तर, त्याशिवाय दांगा होत नाही त्याला. तर फायनली आपलं चालू झालंय कार्यक्रम इथला. गोलपुरी बघा बघ हिदर 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 रडू नकोस तू बी खा. हा गबस पण गपगार बसायचं. खायची नाही अजिबात, खायची नाही. खाल्लीस तर तुझं नकतच शिकलतो. तर निकिताजी यांनी चालू केले पुन्हा एकदा पुऱ्या फोडायला आणि सगळे पाणी वगैरे तयार आहे. पाणी हे कसं आवळा लिंबूचं पाणी, हा पुदिन्याची चटणी, कोथिंबीर आणि कांदा चिरताना मग एकदा रडल्या जरा 4 थेंब अश्रू गेलं, 4 थेंब रागात वाया गेलं. आणि शेव पण आणले तिकडं 4 थेंब रागात वाया गेलं पाण्यासकट. हो बघा गे गोल्या फुगला कसा आमचा गोल गोल घेऊन. हे आता कसं शांत झाला बघा. त्याला पुरीच पाहिजे होती मागा त्यानं, नाहीतर त्यातलं काहीतरी वाढायला है नाही बांडगुश. तर चालतंय निकिताजी यांनी चालू केला कार्यक्रम झाम 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 करायला. आम्ही पण एक हात मदतीचा करतो. एवढ्या बलाढ्य पुरेचा दातानं कुरकुर वाजवतोय का लय शान आहे तसा. मग तो आपण येडा समजतोय त्याला पण शान आहे. चगलायला लागला बघा कसं तर पाणीपुऱ्या खायला लागला. तसं त्याला द्यायच नव्हती पाणीपुरी पण काय ते ऐकना म्हटल्यावर काय आता काय करायचं, बारकी पोरं ऐकत नाही ते. तर मी पण चालू केलंय पाणीपुरी कार 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 करायला असं असं पोडायचं. बघा ह्यांच्याकडे शिकलोय मी, हे आमचे गुरुवार आहे ते. पाणीपुरी फोडायला शिकवणार आहे. कार 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 सुट्टी नाही. उद्या एकादश आहे, उद्या केलं असतं पाणीपुरी चाललं असतं. एक माणूस कमी झाला असता ना खायला, हा नाही होय. एक माणूस कमी झाला असता खायला आमचा ह्यो. 4 पाणीपुऱ्या. अरे खायला लागलं या, कसं काय खात या तसंच खातंय, सुट्टी देत नाही देऊ. तर एक माणूस आमचा कमी झाला असता काल, पण असू दे आता उद्या केला असतं तर एक माणूस कमी झाला असता. चालत जातात माणसानं तर कवा खायचं.
तर पाणीपुऱ्या फोडायचं सेशन चालू आहे आमचं कार. निकिता जे लागले त्या कांदा भरायला सध्या प्रत्येक पाणीपुरीत कांदा गेला पाहिजे. पाणी नाही पुरीत कांदा गेला पाहिजे फक्त. पाणी परत ओतणार आहे ना आपण. या खा. तर रेडी फॉर इट. टकाटक येते, पैकी. देतो तुला. चला. अहो मम्मी बशी बसला ते आता. तर पहिली पाणीपुरी मीच खाणार आहे. घेऊ पाणीपुरी खावा निवांत राहावा. आ करतोय बोंगानं पण त्याला पाजणार नाही देणार नाही खायला. वा बाहेर वा. कसं आहे मम्मी क्वालिटी झाली होय. क्वालिटी आहे ना तुला. एकच जेवण. सेम टू सेम. इकत 30 रुपयाला 6 पुऱ्या द्या. इथं 30 रुपयात अनलिमिटेड पुरी. खा किती खाणार आहे तेवढी आहे. सुट्टी देऊ नकोस. हाताने कुठं धरतेस बांधगोयस. खा किती खायची तेवढी आहे. तुला पाहिजे. एक नंबर टकाटक बेस्ट पुऱ्या झालेल्या. आज पाणीपुरीचं कडक नियोजन झाले. आता हे सगळं संपवतो आणि मग दुसरीकडे ते ह्याच्यावर जरा डाला मारतो थोड्या वेळात. हे संपवतो ताट आता. तर एक ताट आम्ही संपवलं. बलाढ्य ताट भरलेलं होतं ते सगळं संपलं. बलाढ्य राक्ष आमची. सुका पाटील, मोठा सुका पाटील, मिनी सुका पाटील आणि त्यांच्यापेक्षा पाक बारका सुका पाटील. सुट्टी नॉट हो सुट्टी नॉट. तर एक ताट संपवलं आणि दुसरं ताट भरायचं लगबगीत आम्ही. तर पाणी एवढं राहिले शिल्लक आणि पुऱ्यात कांदा लय झाला यावेळी. कांदा लय चिरलाय. प्रत्येक वेळेला कांदा शेवटला मिळेल. एवढं भरायचं भरगच्च पैकी. तर कालवण देतो. लय बी घालू नकोस. हे असं कणकणीत भरायचं सुट्टी द्यायची. प्लेट राहिल्या. हा. तर ह्या पुऱ्या सगळ्या भरतो आणि ह्यात ही आपला ही कोथिंबीर जरा टाकतो मी इकडे तिकडं. एक हात मदतीचा करतो. तर चालतंय. ही पण भरून घेतो सगळं आणि परत खायला चालू करतो लागेल. तर पुन्हा एकदा दुसरं एक बलाढ्य ताट आम्ही भरलं इथं. आणि चिंगळू महाराज जेव्हा चमचे दिला त्यांच्यापाशी येऊ तेव्हापासून शांत बसली ती. का शांत बसली ती? कारण तो चमचा आहे चिचच्या पाण्यातला. त्यामुळं चोकत बसला. एक चव यायला लागल्या चविष्ट त्याला. तर टॉपचा विषय बंडा गडवा. बस खाऊ सुट्टी देऊ नका. लाजू नका आणि परत मागू नका. क्वालिटी झालं बरं का. घरातलं नियोजन असलं का ना असं टकाटक एकदम चविष्ट आणि चमचमीत असतं. विषय हार्ड असतो मित्रांनो. तर चालतंय हे संपवतो आता आणि संपवून झाले की मग आपला विषय संपतोय. तर आजचा ब्लॉग चविष्ट तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पाणीपुरी फेकून मारा नाही काय बी फेकून मारा पण सबस्क्राईब झालं पाहिजे. तर टाटा बाय बाय.